मंडळी नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्ह मध्ये मी मिलिंद भागवत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज जसं महाराष्ट्रात मोठी चर्चा आहे, कारण आपल्या इकडे निवडणुका सुरू आहेत, पण देशातल्या कदाचित क्रमांक 2 किंवा क्रमांक 3 ची लोकशाही जिथे आहे, तर त्या अमेरिकेमध्ये निवडणुका संपल्या आणि नवीन सरकार सुद्धा सत्तेत आलं आणि सत्तेत आले डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या अपेक्षा एवढं नाही, पण तरी चांगलं बहुमत मिळालं. आणि डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येण्याचे नेमके अर्थ काय आहेत? भारताच्या दृष्टिकोनातून डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्याचे फायदे आहेत का तोटे आहेत? जगाच्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प हे कसे आहेत? कारण डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत आक्रमक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांच्याकडे तशाच पद्धतीने पाहिलं जातं. तर याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत संदीपजी पाध्ये, थेट अमेरिकेतून. सर नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. आणि खूप छान वाटतंय, कारण महत्वाची गोष्ट अशी की म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या माहिती करता संदीपजी केवळ अमेरिका स्थित आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत असं नाही, तर ते एक उत्तम उद्योजक सुद्धा आहेत. आणि ते उद्योजक आहेत याची मी ओळख कशा करता करून देतो की अमेरिकेच्या समोरची जी पुढची आव्हानं आहेत ना, त्याच्यातलं जॉब क्रिएशन म्हणजे रोजगार निर्मिती हे एक मोठं आव्हान आहे. संदीपजी, सगळ्यात पहिल्यांदा गेले काही दिवस तर असं चित्र दिसत होतं की डोनाल्ड ट्रम्प जिंकतील. अंतर जरा 19-20 असेल, पण डोनाल्ड ट्रम्प जिंकतील. तुमचं स्वतःचं याच्यातलं हे काय आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा तुमच्या दृष्टीने अमेरिकेतला अर्थ काय आहे तो आम्हाला आधी सांगा. नमस्कार. धन्यवाद माझी माहिती दिल्याबद्दल. मिलिंदजी, मी ही ट्रम्पनी लढवलेली तिसरी निवडणूक बघतोय आणि पहिल्या निवडणुकीपासूनच मला नेहमी वाटत आलंय की अमेरिकेमध्ये ट्रम्पचा पाठिंबा किंवा ट्रम्पची जी विचारसरणी आहे ती कुठेतरी आतमध्ये रुजलेली होती, पण ती ट्रम्पच्या रूपाने बाहेर आली आहे, जी काही त्याची उजवी विचारसरणी आपण म्हणतो. तर त्यामुळे त्याचा विजय हा अपेक्षित होता, कारण बऱ्यापैकी लोकांनी त्याला नाही म्हटलं तरी त्याच्या मागे जेवढे लीगल केसेस लागल्या किंवा मागचं जे काही त्यांनी ज्या पद्धतीने सत्ता सोडली, त्याच्यानंतर कुठेतरी मला वाटतं की त्याच्या पाठीराख्यांना त्याच्यावर अन्याय झाला ही जाणीव जास्त झाली आणि म्हणून हिरिरीने लोकांनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्याचबरोबर उद्योजक जसे एलन मस्क सारख्या लोकांनी त्याला पाठिंबा दिला. तर त्याचा फायदा त्याला निश्चित झाला. आणि ट्रम्पचं म्हणायला गेलं तर एक आपण म्हणू की मी आश्चर्य म्हणणार नाही, पण या एवढ्या आश्चर्यजनक बहुमताने तो निवडून येईल असं वाटलं नव्हतं. निदान मेनस्ट्रीम मीडियाने तरी असं प्रोजेक्ट केलं होतं की ही अटीतटीची लढत आहे. पण तसं काही झालं नाही. तुम्ही बघत असाल तर त्यांनी खूप सहज ही निवडणूक जिंकली आहे. आणि यामध्ये बरीच कारणं आहेत. त्यामध्ये मी म्हणेन की डेमोक्रॅटिक पक्षाचं पण हे आहे की त्यांनी बायडेननी लवकर माघार न घेतल्यामुळे कमला हॅरिसला जास्त प्लॅनिंग मिळाली आणि त्याचबरोबर कमला हॅरिस पण सुद्धा खूप काही स्ट्रॉंग कॅन्डिडेट नव्हती. सो याचा फायदा निश्चित त्यांना झाला. परंतु मला वाटते ट्रम्पनी प्रत्येक त्याला आलेलं चॅलेंज हे अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट करून त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तर ते निश्चितच हिस्टॉरिक आहे. म्हणजे मला आठवतंय, म्हणजे माफ करा सर मी तुम्हाला मध्येच थांबवलं, पण ज्या वेळेला ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेतल्या संसदेवर हल्ला केला होता त्यावेळेला अमेरिकेतही मोठी टीका झाली होती. पण त्यानंतर जेव्हा ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला आणि एकदा नाही 2 वेळेला अशा प्रकारचे प्रयत्न झाले, तर त्यानंतर ट्रम्प यांनी त्याचं सहानुभूतीत कशा प्रकारे रूपांतर करता येईल, जे महाराष्ट्रात किंवा भारतात आपण पाहतो ना, एखाद्या असा घटना घडली की त्याचा फार चांगल्या पद्धतीने राजकीय मंडळी वापर करतात, तसाही ट्रम्प यांनी उत्तम पद्धतीने वापर केला असं म्हणता येईल. अगदी म्हणजे मी म्हणतो की त्याच्यात ते पथ्यावरच पडलं. पण खरं पाहिलं तर ते रिस्की पण होतं. पहिली जो अटेम्प्ट झाला तो तर कदाचित जीवघेणा ठरला असता, इतका जवळून त्याचं हे झालं. पण ज्या पद्धतीने त्यांनी त्याच्या टीमनी ते हँडल केलं आणि त्याचा कन्व्हर्ट केलं अपॉर्च्युनिटीमध्ये, ते मला वाटतं की निश्चितच दॅट इज व्हॉट ट्रम्प इज. आणि ट्रम्प हा शोबाज आहे. तो अप्रेंटिस सारख्या शोमध्ये त्यांनी त्याच्याकडे ती एक अशी बेदरकार म्हणून जी त्याची इमेज आहे, त्या इमेजला अनुसरूनच त्यांनी हे कॅम्पेन लढलं.
तो कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. बोलताना कोणाला काही त्याचं हे नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कदाचित कुठेतरी त्याच्या पाठीराख्यांना आवडला आणि त्याचबरोबर जी लोकं कंटाळली होती म्हणा किंवा ज्या लोकांनी वैतागले होते सध्याच्या आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा जे काही सध्या युद्धखोर म्हणवलं जातं सध्याचं जे सरकार आहे, की कारण गाझा असो की युक्रेन, अमेरिका तिथे हिरिरीने पाठिंबा देते युद्ध व्हायला. तर तिथे कुठेतरी लोकांना असं वाटलं, की आपले पैसे बाहेर जात आहेत आणि आपल्या लोकांना त्रास होतोय. हे काहीतरी एक परसेप्शन आहे. मी म्हणेन खरं-खोटं आणि ते आणि हे असतं. अमेरिकेमध्ये थेट इकॉनॉमीवर त्याचा परिणाम होतो. म्हणजे एक्झॅक्ट. इंटरनॅशनल शेअर मार्केट आणि पेट्रोल, म्हणजे अमेरिकेतला तो एक महत्वाचा भाग आहे ऑइल हा. तर भारताकडे येण्यापूर्वी तुम्ही जो मुद्दा मांडलाय, तर त्याने आंतरराष्ट्रीय मुद्द्याकडेच मी तुम्हाला घेऊन जातो, की ट्रम्प यांच्या येण्याचे अ, अमेरिकेत काय परिणाम होतील हा वेगळा भाग झाला. म्हणजे ती अमेरिकन जनता वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं त्याच्याकडे पाहिल. कारण तिथे नोकऱ्यांचा प्रश्न आहे, रोजगारीचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर चलन फुगवट्याचा प्रश्न आहे, गुन्हेगारीचा प्रश्न आहे, वेगवेगळे प्रश्न आहेत. म्हणजे एक नाही आहे, ती यादी केली तर कदाचित 2 डझनाच्या पुढे जाईल ती यादी. पण 2 महासत्ता आणखीन आहेत अमेरिकेच्या व्यतिरिक्त. म्हणजे खरं तर भारत आता महासत्ता झालेली आहे जवळपास, असं आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीने भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेन युद्धात आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपली भूमिका बजावली, तर ती खरंच अनेक देशांच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे. पण रशिया आणि चीन या ज्या 2 महासत्ता आहेत, तर त्या ट्रम्प यांच्या या जबरदस्त विजयाकडे कशा पाहतात आणि त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होतो? मला वाटतं, की त्याचे 2 म्हणजे मी असं म्हणेन, की विविध गोष्टी सांगता येतील. पण महत्त्वाच्या गोष्टी आता आपण त्या देशांकडेच येऊया. पहिले आपण रशियाकडे जाऊया. ट्रम्पचं नेहमीच म्हणणं आहे, की मी जर का असतो तर हे युद्ध झालंच नसतं. आणि जर का कोणी युद्ध थांबवू शकेल युक्रेनसोबत तर मीच आहे. कारण त्याचं म्हणणं आहे, की तो पुतिनला बोलू शकतो, कंट्रोल करू शकतो वगैरे. आता हे बघायला लागेल, की तो कितपत काय करू शकतो. कारण आता 2 ते 2.5 वर्ष जवळपास युद्ध सुरू आहे आणि खूप काही पुढे गेलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये मार्ग निघेल, तर तो मार्ग ट्रम्पच शोधेल, की ती लोकच कंटाळून आता काहीतरी कारण आता युक्रेनची मदत नाही म्हटलं तरी ट्रम्प थांबवेल. पण नाही ट्रम्पला अजून 2.5 महिने आहेत सत्तेवर यायला. या 2.5 महिन्यात बऱ्याच गोष्टी घडतील आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं, की त्या लोकांना आता स्वतःच काहीतरी मार्ग काढावा लागेल, हे एक माझं मत आहे. चायना जर म्हणाल तर मात्र तिथे मात्र नक्कीच एक वेगळा मेसेज ट्रम्पनी दिला आहे, की तो क्लिअर कट त्याला असं वाटतं, की कोव्हिडचा जो व्हायरस आहे तो चायनानीच सोडलेला आहे. त्यामुळे तो चायना व्हायरसच त्याला म्हणतो. त्यामुळे तो आणि त्यामुळेच त्याची सत्ता गेली हे कुठेतरी त्याच्या डोक्यात आहे. तर तो चायनाला सोडणार नाही असं म्हणण्यापेक्षा तो चायनावर बरेच टॅरिफ लादू इच्छितो आणि त्याचं म्हणणं आहे मी डिसरप्टिव्ह काम करणार आहे जेणेकरून जे 40 वर्ष आउटसोर्सिंग झालं आणि चायनाकडे जे सगळी महासत्तेचं काय म्हणतात त्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वळला, तो त्याला परत अमेरिकेकडे आणायचा आहे. सूत्र अमेरिकेकडे गेले. त्यामुळे हा, तो चायनाकडे चायनाला गेले. तर चायना आपण अपेक्षा धरूया, की चायना आणि त्याचे बरेचसे कन्फ्रंटेशन्स होतील. पण चायना त्याला कसं हँडल करतं हे महत्वाचं आहे. कदाचित दे विल जस्ट एक्सेप्ट द रिॲलिटी अँड वर्क विथ हिम. पण ते अजूनही त्याची एक्झॅक्ट पॉलिसी काय आहे ते चालू केल्याशिवाय कळेल असं मला वाटत नाही. कारण ते नाही चायनालाच नाही, अमेरिकेला आणि जगाला पण त्याचा दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे तो अगदी सगळं तो म्हणतो इलेक्शनमध्ये जे काही त्यांनी म्हटलं ते सगळंच तो करेल चायनासोबत, असं मला तरी पण जरा मग पण खंत मग वाटतं. म्हणजे काही वेळेला ना काही हायपोथिकल प्रश्न चर्चेले जातात आणि ते काही अगदीच वाईट असतात किंवा चुकीचे असतात असं नाही. आता तसं पाहिलं तर जगाचा विचार केला तर जगाच्या 3-4 वेगवेगळ्या भागामध्ये युद्धसदृश्य परिस्थिती आहे. हो. औपचारिक युद्ध कोणीच घोषित करत नाही आजकाल, पण युद्ध आहे. तर व्यापार, अ, विभागीय बॅलन्स, सत्ता संघर्ष, न्यूक्लिअर इकॉनॉमिकल वॉर, या सगळ्या ह्याच्यात अमेरिका चायना यांच्यातला संघर्ष आणखीन तीव्र होईल आणि तो कशा प्रकारचा असेल? अ, मला नाही वाटत कुठल्या आर्म रेस किंवा कोल्ड वॉर स्टाईल ट्रम्प चायनासोबत काही करेल. तो फक्त म्हणजे त्याचा फोकस अजूनही मला वाटतं, की ट्रेड बॅलन्सवर आहे.
बाकी जे आपण म्हणू की तैवानला तो सैन्य पाठवेल असं त्यांनी धमकी दिली आहे. पण तो तिथे जर का चायनाने काही इंटरव्हेन केलं किंवा चायनामध्ये साऊथ सीमध्ये जर का त्याला काही वाटलं, की काहीतरी चायना घडामोड करेल, तर मला वाटतं की जेवढं स्टँडर्ड अमेरिका धमक्या देतं तेवढ्याच देईल. पण पुन्हा युद्धात पडेल का? तर मला नाही वाटत तो तसं काही करेल आजच्या तारखेला. पण मला सगळ्यात मोठी त्याची आंतरराष्ट्रीय जी नीती त्यांनी मांडली आहे, त्याला ग्लोबल क्लायमेट चेंज हा कुठेही म्हणजे त्याच्यावर त्याचा विश्वास नसल्यामुळे त्यांनी जे डिसरप्शन होतील ते मला वाटतं थोडेसे जास्त परिणामकारक होईल जगाच्या आर्थिक व्यवस्थेला. कारण नाही म्हटलं तरी हा फार मोठा मुद्दा आहे आणि आपण बघतोय जगभरात फ्लडिंग सुरू आहे, खूप प्रॉब्लेम्स सुरू आहे. ग्लोबल क्लायमेट चेंजचे प्रॉब्लेम्स होत आहेत. पण त्याच्यामध्ये जर यांनी हॉल्ट घेतला. सॉरी संदीप सर, पण ग्लोबल चॅलेंजेस मध्ये म्हणजे अमेरिकेने कधी एवढा पूर नाही बघितला, एवढा पूर अमेरिकेने गेल्या काही काळात बघितलाय. अमेरिकेने गेल्या काही काळात एवढ्या जबरदस्त आग लागण्याच्या घटना नाही बघितलेल्या, म्हणजे जगाने नाही बघितलेल्या, अमेरिकेने तर नाहीच बघितलेल्या. तर अमेरिकेतल्या लोकांना त्याही बघायला लागले. म्हणजे अगदी अमेझॉनच्या खोऱ्यापासून ते दक्षिण अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागात सुद्धा ज्या पद्धतीची आग लागली आणि ती विझवण्याकरता आंतरराष्ट्रीय पातळीवरनं जे काही करायला लागलं, त्या गोष्टी खूप मोठ्या आहेत. म्हणजे तुम्ही म्हणताय त्याच्यात खूप सारं तथ्य आहे. आणि सॉरी. ह्या गोष्टींमुळे मला काय वाटतं, की आणि दुसरं मी नेहमीच आता हे की ट्रम्पची पॉलिसी आता प्रोटेक्शनिझमकडे म्हणजे ग्लोबलायझेशन पासून दूर जायला बघतोय. ती मला वाटतं, की एक फार मोठी आणि 4 वर्षात तो काय-काय करू शकेल माहीत नाही. पण त्याची जर त्यांनी बीजं रुजवली, तर मला वाटतं, की दॅट विल बी व्हेरी डिसरप्टिंग. ते कितपत त्याला शक्य होईल मला माहिती नाही. कारण आज अमेरिकन म्हणा किंवा जगातल्या सगळ्या इकॉनॉमीज किती मोठ्या असो एकमेकांशी निगडीत आहेत. तर ते अगदी त्याच्यात किती सक्सेसफुल होईल मला माहीत नाही. पण त्या दरम्यान जे काही आपण म्हणतो ना मंथन जर त्यांनी करायचं ठरवलं, तर त्याच्यातून किती विष निघेल आणि किती अमृत निघेल हे मात्र काळच ठरवेल. कारण माझ्या दृष्टीने तरी ते इन्फ्लेशन वाढवणारं आहे. जर का त्यांनी टॅरिफ लावल्यात चायनावर आणि खूप सारे बिझनेसेसना इनफॅक्ट परिणाम होणार आहे निगेटिव्ह. कारण शेवटी कन्झ्युमरलाच ते भरावं लागतं आणि मग कन्झ्युमर जर त्याची ऐपत नसेल, तर शेवटी बरोबर. बिझनेस बंद होतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थात त्याला मिळणारे चांगले सल्लागार मिळतीलच. पण बरेच लोकं म्हणतात, की ट्रम्प जेवढा बिझनेसमॅन आहे असं प्रोजेक्ट करतो तेवढा तो तसे नाहीये. नाहीये. पण ते ते मला फार फार वर्षांपूर्वी एकदा ट्रम्प ज्या वेळेला व्यावसायिक म्हणून भारतात आले होते, पुण्यामध्ये त्यांनी पुण्यातल्या वेगवेगळ्या माध्यमांच्या पत्रकारांशी त्यांनी खूप अनौपचारिक गप्पा मारल्या होत्या आणि त्याच्यातले काही किस्से मी नव्हतो त्या गप्पांमध्ये, पण त्याच्यातले काही किस्से मला माहिती आहेत. तर तुम्हाला असं वाटतं की सध्या भारतात नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या समोरची, भारतातल्या सरकारसमोरची आणि अमेरिकेत ट्रम्प यांच्या समोरची काही आव्हानं एकदम सारखी आहेत. एक अग्रेसिव्ह असलेले विरोधक, त्या अर्थानं आपण राजकीय गणिताचा जर का विचार केला तर. दुसरं रोजगार निर्मिती. तिसरं महागाईवरचं नियंत्रण. आणि यासोबत इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात उभं करणं हा काही तिथे विषय नाही. पण ह्या बाकीच्या गोष्टी भारतातल्या आणि अमेरिकेतल्या सारख्या आहेत. दोघांच्या समोरची आव्हानं सारखी आहेत. तुम्ही कसं पाहता या? अं, म्हणजे बरेच जण साम्य बघतात, पण मला वाटतं थोडंसं साम्यामध्ये पण भेद आहे. म्हणजे अमेरिका आणि भारतामध्ये आपण जर बघायला जसं तुम्ही म्हणालात. तर पण पहिला मुद्दा मी इन्फ्रास्ट्रक्चरचा घेतो. मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर जरी अमेरिकेचं चांगलं असलं, तरी आता बऱ्यापैकी तुम्ही बघाल आधीच्या गव्हर्नमेंटनी जवळपास $6 ट्रिलियन अलोकेट केले होते फॉर रिव्हॅम्पिंग द इन्फ्रास्ट्रक्चर. आणि मी अमेरिकेत राहिलो, परदेशी फिरलो आणि भारतातही गेलो. आता मला कदाचित मुंबईचं एअरपोर्ट हे कुठल्याही एअरपोर्टपेक्षा चांगलं वाटतंय. अमेरिकेत असे बरेच एअरपोर्ट आहेत ज्यांना त्याची गरज आहे आणि ते काम सुरू आहे. अ, अ, किंवा रस्ते म्हणा बऱ्याच राज्यांमध्ये. ते मला वाटतं की ते चॅलेंजेस कदाचित तेवढ्या स्केलला नसतील, पण ते चॅलेंज नक्की आहेत. पण त्याचबरोबर दुसरं जे तुम्ही चॅलेंज म्हणालात की विरोधक, मला वाटतं ही निवडणूक इतकी अशा पद्धतीने ट्रम्प यांनी जिंकली आहे, की त्यांचे विरोधक कमीत कमी 6 महिने तरी अ, व शा ब मला वाटतं की दे विल गो बॅक टू देअर ड्रॉइंग बोर्ड टू रिअली फाइंड अ काउंटर स्ट्रॅटेजी. कारण इतका ओव्हरवेल्मिंग विजय त्यांना मिळालेला आहे, की त्यांना कळलंय की जनमत हे प्रचंड आता ट्रम्पच्या मागे आहे
आणि कुठल्याही त्या गोष्टी अर्थानं विरोधकांना अपेक्षितच नव्हतं. हां, एक्झॅक्ट. आणि जसं म्हणजे मोदींना नाही म्हटलं तरी आपण त्यांच्या सीटा कमी आल्या त्यामुळे थोडंसं तरी विरोधकांना सामोरं जाणं भाग आहे. इथे आता तो त्यांची काही मुलाहिजा ठेवेल असं मला वाटत नाही. कारण त्यांनी खूप भोगलंय गेल्या 2 वर्षात. त्यामुळे ते मला काही वाटत नाही. पण महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं भारतासाठी जर आपण बघितला ट्रम्पचा हो. फायदा, तर मला वाटतं की एक थोडासा बाजूला पडायला लागला होता भारत वेस्टर्न याच्या डिप्लोमॅसीमध्ये. हे सध्या जे कॅनडाचं सुरू आहे, हो. तिथे मला वाटतं की निश्चितच भारताला त्याचा फायदा होईल. कारण ट्रम्प निदान ऐकून तरी घेईल, ही ही वस्तुस्थिती आहे. तो करेल काय माहिती नाही. पण त्याच्या आणि ट्रुडोचे पण चांगले संबंध नाहीयेत. त्यामुळे हो. डेफिनेटली त्याचा आपण म्हणतो ना, दुश्मन का दुश्मन दोस्त त्या प्रकारे जो फायदा होईल, तो नक्कीच आता मोदी किंवा मी म्हणेन की जयशंकर यांना निश्चित बळ मिळालं असेल, की आमचं कोणीतरी ऐकून घेणारं अमेरिकेत सरकारमध्ये असेल, तर तो फायदा मात्र नक्की भारताला होईल असं मला वाटतं. तुमचा आवाज. आणखीन तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता? कारण एक महत्वाची गोष्ट त्या अर्थानं मला वाटते आणि ती विचारणं आवश्यक आहे. कारण ट्रम्प यांच्याकडे अमेरिकेतला काही वर्ग अग्रेसिव्ह राजकारण करणारे म्हणूनही पाहतात किंवा त्यांची तशी ओळख आहे. जसं भारतामध्ये आपण विचार केला तर भाजप किंवा संबंधित हिंदुत्ववादी संघटना या गेल्या काही काळात अग्रेसिव्ह हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या आहेत. ट्रम्प यांनी गेल्या काही काळात जी या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान विधानं केली त्याच्यात एक विधान असं केलंय की मी अति डाव्यांपासनं आणि अशा लोकांपासनं हिंदूंचं रक्षण करेन. किंवा गेल्या काही काळात त्यांची मोदींच्या सोबत असलेली मैत्री, त्यांनी भारतातून केलेल्या सगळ्या समाजाच्या सोबत केलेल्या वेगवेगळ्या इंटरॅक्शन्स या काय दाखवतात? कारण त्यांनी रॅडिकल इस्लाम बद्दल पण खूप अग्रेसिव्ह विधानं याच्यापूर्वी केलेली आहेत की ज्याचा आता जगाला त्रास होतो. अ, अ, गमतीचा म्हणजे एक विरोधाभास म्हणून सांगतो, की ट्रम्प हा नेहमीच अँटी इस्लामिस्ट त्यांनी कॉमेंट केले. इनफॅक्ट त्यांनी बॅन पण केलं होतं काही इस्लामिस्ट देशातून लोकांना ट्रॅव्हल करायला. प्रवेश अमेरिकेतले प्रवेश प्रवेश. प्रामुख्यानं बॅन केले होते त्यांनी. पण आज या निवडणुकीमध्ये मिशिगनमध्ये जवळपास 4 लाखाच्या वर अरब अमेरिकन्स राहतात. आणि असं म्हटलं जातं, की गाझामध्ये हे बायडनचं सरकार काही करत नाहीये. पण ट्रम्प काहीतरी करेल या आशेनेच त्याला व्होटिंग खूप मिळालंय असं म्हणतात. आणि त्यामुळेच मिशिगन सारखं स्टेट सुद्धा ट्रम्पला जिंकता आलं. आणि मला त्याचं फार कुतूहल होतं, की ज्या माणसाने आयुष्यभर अँटी इस्लामिक स्टेटमेंट्स केले, त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला, की हा गाझाचा प्रॉब्लेम त्यांच्या दृष्टीने सोडवेल. हे जरा काहीतरी त्याची मला वाटते हे म्हणावी. वेगळ्या वेगळ्या भाषेत सांगायचं तर ये बात कुछ हजम नाही हुई. हां, ये बात कुछ हजम नहीं हुई. कारण नाही म्हटलं तरी पहिली चांगली कॉमेंट ही इस्रायलची आली. कारण इस्रायल सगळ्यात जास्त खुश झालं ट्रम्प आल्यावर. सो यावरून दिसतं, की तो खूप चतुर माणूस आहे. तो लबाडही आहे. तर आपण म्हणतो लबाड लांडग्याचं काय कोल्ह्याचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही, तसा त्याचा प्रकार आहे. त्यामुळे बघूया तो त्यांना किती म्हणजे मदत करतो आणि हे युद्ध संपवतो. हे ते जास्त बघण्यासारखं राहील असं मला वाटतं. अ, भारताच्या दृष्टीने विचार केला तर गेल्या काही काळापासून अमेरिका आणि भारताचे संरक्षण विषयातले आर्थिक विषयातले संबंध हे खूप सुधारले आहेत. तर त्याचे काय आणि कसे परिणाम दिसतील? आणि दुसरं मगाशी मी त्याचा उल्लेख केला होता की दोन्ही देशांसमोरची आव्हानं. तर ट्रम्प यांच्या समोर आता अमेरिकेतली सगळ्यात महत्वाची आव्हानं कुठली आहेत? चॅलेंजेस काय आहेत? मला वाटतं सगळ्यात मोठं आव्हान आजच्या तारखेला आपण जर लोकांच्या दृष्टीने त्यांनी जे हे म्हटले ते इकॉनॉमीचं आहे. आणि इकॉनॉमीवर त्याचा भर पेक्षा तो लाँग टर्म स्ट्रक्चरल चेंजेस आणू जे बघतोय ते महत्त्वाचे आहेत मला वाटतं. कारण इकॉनॉमी तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी स्टेबल होती. लोकांना वाटलं रिसेशन येईल, ते रिसेशन काही आलं नाही. द सॉफ्ट लँडिंग म्हणतो तसं अमेरिकेचं झालं बायडेनच्या काळात आफ्टर कोव्हिड. त्यामुळे तो विषय वेगळा आहे. मला वाटतं की ट्रम्पनी त्याचा फायदा घेऊन तो सगळ्यात मोठे जे चेंजेस करू आणतोय ते महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठं चेंज मला वाटतं की तो जर टॅरिफ आणून त्याचं म्हणणं आहे की सगळे उद्योग मी अमेरिकेत परत कसे आणीन, यावर त्याचा भर जास्त आहे. म्हणजे ते एक उदाहरण दिलं त्यांनी की जॉन डिअर जी ट्रॅक्टरची कंपनी आहे, तर अपॅरेंटली ते मेक्सिकोमध्ये प्लांट बांधणार होते
आणि तिथून मग ते इम्पोर्ट करणार होते इकडे. तर तो म्हणाला, की ज्या क्षणी त्यांना कळलं, की मी जिंकणार आहे, त्यांनी तो प्रोजेक्ट शेल्फ केला. सो कारण त्यांनी त्यांना सांगितलं म्हणे, की तुम्ही जर बाहेर जाऊन माझ्याकडे आल, तर मी तुमच्यावर 100% टॅरिफ लावेल. तर हे जे प्रकार तो करतोय आणि त्याचं असं म्हणणं आहे, की मी त्यामुळे जी इकॉनॉमी वाढवेल, ती तो त्याचा फोकस राहील. पण मला वाटतं, की 40 वर्षाचं आउटसोर्सिंग ज्याच्यामुळे आता टॅलेंट, स्किल आता लोकं बघाल तर आपण बाहेरून ते लोकं इमिग्रंट आणतात. स्टेम इंजिनिअरिंग आणि सायन्सच्या ह्याच्या दृष्टीने. तर तो स्किल डेव्हलप करणे हा एक फार मोठा आपल्या भारताला सुद्धा तो मोठा चॅलेंज आहे. तर हे दोन्ही देशांचे चॅलेंजेस आहेत. आणि प्रत्येकाला आपल्या मेक इन अमेरिका करायचंय, जसं भारताला मेक इन इंडिया करायचंय. तर ते चॅलेंजेस कसे तो त्याच्यासाठी काय करतो हे जास्त महत्वाचं आहे. कारण बोलू तर सगळेच म्हणतात, की मी इकॉनॉमी इम्प्रूव्ह करेल. पण प्रूफ इज इन द पुडिंग असं माझं तरी मत आहे. एक वेगळी आणि इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी वाटते की संप किंवा आंदोलन ही भारताला काही नवीन आहे, पण गेल्या काही काळात अमेरिकेने हॉलिवूडच्या म्हणजे कर्मचाऱ्यांपासून ट्रक, ट्रॅक्टर आणि अशांच्या ड्रायव्हर्सच्या संपापर्यंतच्या बऱ्याच गोष्टी पाहिल्या, म्हणजे ज्या कदाचित 10 वर्षांपूर्वी अमेरिकेत कोणी कल्पनाही केली नसेल. शेतकऱ्यांची आंदोलनं पाहिली जबरदस्त, की जी यापर्यंत कधी पाहिली नाही. तर हे चॅलेंजेस पेलणं आणि त्याच वेळेला आंतरराष्ट्रीय सगळ्या गोष्टी टॅकल करणं, तुम्हाला असं वाटतं की ट्रम्प, तुम्ही म्हणालात की ते फार हुशार आणि धूर्त आहेत, तर याचा त्या सगळ्या याच्यात ते कसा उपयोग करतील? अं, अ, मला जर तुम्ही कुठल्या इकॉनॉमीचा कणा बघितला आणि तुम्ही बरोबर म्हणालात, तर पोर्टचं मध्ये स्ट्राईक झाला आणि त्याचा मला पण थोडा फटका बसला. तर ते प्रॉब्लेम तो जो आहे, तो आहे सगळ्या युनियनचा आणि हे युनियन सगळे डेमोक्रॅटिक स्टेट्समध्ये जास्त आपण म्हणू पॉवरफुल झाले होते किंवा त्यांचा जरा दबदबा आहे. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये चं राज्य आहे, तिथे युनियन खूप स्ट्राँग असते आणि मग त्यांच्या युनियन लेबर लॉजमुळे आज नाही म्हटलं तरी बरेच चॅलेंजेस येतात. मला नाही वाटत की ट्रम्पकडे काही इमिडिएट सोल्युशन असेल त्याच्यासाठी. कारण शेवटी स्ट्राईक हा स्ट्राईक असतो आणि मग त्याच्यानंतर आता एकदा युनियन झाली, कठीण आहे की त्याला ते काही मार्ग काढेल. पण त्याचबरोबर लोकांना अशी आशा आहे की तो जास्त जॉब निर्मिती करेल आणि बिझनेस डेव्हलपमेंट जर होईल, तर त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स तसे राहणार नाहीत. परंतु मला वाटतं की दीज आर क्रॉनिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स. ट्रम्प असो वा नसो, जर का तो तिथे जर तो प्रॉब्लेम आला, तर त्याला तो फेस करावाच लागेल. तो कसा फेस करेल काळच ठरवेल. कारण लीगली एवढं काही प्रेसिडेंटच्या हातात नसतं, असं मला वाटतं. निगोशिएशन्स फार ही कॅन स्टॉप समथिंग, डिले समथिंग. जसं आत्ता जो कोर्टचा स्ट्राईक झाला, त्याच्यात बायडनच्या हातात होतं, की तो 60 दिवस अजून ते डिफर करू शकला असता बाय लॉ. त्यांनी ते केलं नाही, कारण लेबर युनियन इज द बिगेस्ट वोटर फॉर डेमोक्रॅट्स. तर ते बरोबर. कदाचित तो न घाबरता कदाचित तशा काही ॲक्शन घेऊ शकेल. हे नक्की. जिथे प्रेसिडेन्शियल पॉवरमध्ये त्याला काही करता येईल, तेवढं तो नक्कीच करेल. बरोबर. मी म्हणजे एक प्रश्न सोशल मीडियाच्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचा आहे, की सध्या महाराष्ट्रात इलेक्शन आहेत आणि विरोधक असोत किंवा सत्ताधारी, सोशल मीडियाचा प्रचंड वापर गेल्या काही काळापासून केला जातोय आणि हे आपण बारकाईनं पाहिलं तर जगातली एक 10 वर्ष मागची पाहिली तर सोशल मीडियाचा वापर हळूहळू वाढत चाललाय. तुम्हाला स्वतःला असं वाटतं का की एलॉन मस्क आणि त्यांच्या माध्यमातून एक प्रचंड मोठं टेक्नॉलॉजी सेंटर हे ट्रम्प यांच्या विजयात सक्रिय होतं आणि त्याचा त्यांना फायदा झाला आणि इथून पुढच्या काळात जसं 2014च्या निवडणूक प्रचारात मोदींनी डिजिटल सभा काही घेतल्या आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं की अरे असं पण होऊ शकतं का. तर असे काही तुम्हाला टेक्नॉलॉजिकल चेंजेस त्याचा ट्रम्प यांनी फार चांगला उपयोग केला असं तुम्हाला सांगता येईल? निश्चित. म्हणजे एलन मस्कनी खरं पाहिलं तर त्याच्या कॅम्पेनमध्ये जान फुकली असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी खूप पैसा जवळपास $120 मिलियन स्वतःचे पर्सनल या कॅम्पेनसाठी त्यांनी टाकले. लिटरली आठवड्याला रोज $1 मिलियन विनर वगैरे, म्हणजे काही गोष्टी आपण म्हणू की
ओव्हर द टॉप जाऊन आय डोंट नो लीगल इलिगल त्याच्या अजून केसेस सुरू आहेत, पण त्यांनी लिटरली पैसे वाटले आपल्याकडे जसे म्हणतो तसं. आणि इथे आणि इथे हे लोक स्वीकारतात. म्हणजे आपल्याकडे जसं एखाद्या उद्योगपतीने एखाद्याला पाठिंबा जाहीर केला तर त्याच्यावर लगेच राजकीय वादळ एवढं उठतं. अमेरिकेमध्ये तसं असत नाही. हा, कारण तिथे म्हणजे त्यांचं तेच म्हणणं की दॅट इज व्हॉट डेमोक्रेसी इज ऑल अबाउट, की आम्ही कोणी कोणाला फक्त लिमिटेशन्स असतात, तुम्ही काय कसं करू शकता. पण आपल्याकडे जसे इलेक्ट्रॉल बॉन्ड झाले तसे काही पद्धती आहेत इथे पैसे रेज करायला. पण असा पाठिंबा उघड कोणीच एवढ्या बिझनेसमॅननी दिला नव्हता. हे निश्चित म्हणायला लागेल. पण त्याच तुम्ही जे टेक्नॉलॉजीचा विषय म्हणाला, तर मी म्हणेन की ट्विटर किंवा एक्स जो प्लॅटफॉर्म होता त्याचा त्यांनी प्रचंड चांगला उपयोग केला. तुम्ही बघत असाल तर ट्रम्पला बॅन केलं होतं. हो, आधीच्या जेव्हा ट्रम्प एलॉन मस्कनी विकत घेतल्यानंतर त्यांनी ट्विटरवरनं लगेच काढून टाकलं होतं काढून ट्रम्पना. टाकलं. आणि त्याच्यामुळे पण एलॉन मस्कनी हे लक्षात तर मी म्हणेन की त्यांनी त्याचा मीडिया म्हणून प्रचंड चांगला उपयोग करून दिला आणि त्याचं म्हणणं आहे एलॉन मस्कचं, की ह्या मेनस्ट्रीम मीडियाला आता मला बाजूला पाडायचं आहे आणि ह्याच टेक्नॉलॉजी सोशल मीडिया किंवा एक्स शुड बिकम देअर सोर्स ऑफ ट्रूथ आणि प्रत्येकाला आपलं मत आणि सगळं हे करता आलं पाहिजे. तर हे जे त्यांनी ते लोकांना खूप आवडलं. कारण लोकांना असं वाटलं, की पहिली माहिती चांगली Twitter वरच मिळेल आणि खरं सांगतो मी पण Xवरच म्हणजे X म्हणजेच Twitter वर जाऊन माहिती घेत होतो. सो हा बदल निश्चित झाला. सगळ्यात पहिले ओबामाला म्हणण्यात आलं होतं, की ओबामानी सोशल मीडियाचा खूप चांगला उपयोग करून जिंकले होते. अ, मला वाटतं, की अजूनही तेवढा ॲडव्हान्स नाहीये जेवढं भारत आहे टेक्नॉलॉजीमध्ये. मी एवढं सांगेन. यांचे जे कॅम्पेन्स आहेत तेवढे. हो. आपले कॅम्पेन जास्त सोफिस्टिकेटेड असतात. पण मला तरी वाटतं, की this will change the way people will look at social media now more than ever. म्हणजे आत्तापर्यंत आणि मेनस्ट्रीम मीडियाचा रिलेव्हन्स कमी करणे आणि त्यांचं खच्चीकरण करणे याच्यावर मात्र ट्रम्प असो, मस्क असो फोकस करतील एवढं मात्र दिसणार. म्हणजे CNN आणि Foxला एक नवीन काहीतरी उभं करावं लागेल. मोठा चॅलेंज असेल मेन स्ट्रीम मीडियाला. बरं, शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आता आणि मग आपण थांबूयात, कारण बराच वेळ आपण हो, बोलतोय आणि मी थोडे तुम्हालाही जायचंय पुढच्या मीटिंग्सला. तर परत एकदा त्याच विषयाकडे जिथून आपण सुरुवात केली, की भारताच्या दृष्टीने ट्रम्प यांचा विजय तुम्ही किती पॉझिटिव्हली पाहता आणि पुढच्या वेगवेगळ्या जागतिक घडामोडींचा घटनांचा विचार करता हे किती आवश्यक होतं किंवा कसं पाहता तुम्ही याकडे? अ, खरं सांगायचं ना, तर ट्रम्प हा कोणाचाच मित्र नाहीये. त्यामुळे लिटरली तुम्ही मागच्या त्याच्या कॅबिनेटमध्ये बघाल तर लिटरली दर आठवड्याला त्यांनी लोकांना फायर केलेले. त्याचा डिफेन्स सेक्रेटरी असो का फॉरेन सेक्रेटरी असो. त्यामुळे आय थिंक वी हॅव टू टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट जेव्हा तो म्हणतो, की तो भारताचा खरा मित्र आहे. आय थिंक तो फक्त बघेल, की आपल्या चायनाच्या अगेन्स्ट भारत त्याला किती मदत करू शकतो. त्याला जे म्हणजे टॅरिफ जे आहे ते लावणारच आहे आणि आपण किती त्याला कन्सेशन देतो सो दॅट ही कॅन लुक गुड फॉर हिज पीपल. कारण त्याला आता चायनाचा विरोध करताना अजून दुसरा चायना निर्माण करायचा नाही हे निश्चित आहे. त्यामुळे तो इतकं काही आपल्या जवळ जाईल असं मला वाटत नाही. त्याला जे फायद्याचं आहे त्याच्यासाठी निश्चित तो आपल्या जवळ राहील. दुसरा फक्त भारताच्या दृष्टीने फायदा नक्कीच आहे, की त्याचे जे विचार आहेत, म्हणजे मी म्हणेन, की सध्याच्या जी आपली राजकीय सेटअप आहे त्याच्यामध्ये जो त्रास होतोय कॅनडामध्ये आपल्याला किंवा जिथे आपल्याला वाटतं, की काही जे इस्लामिक फोर्सेस वर ट्रायिंग टू डिसरप्ट इंडियन पीस, तिथे मात्र त्याला ट्रम्प अगदी बेधडक बोलतो. तर लोकांना युनोच्या सुरक्षा परिषदेतल्या स्थानाबद्दल पण आता अग्रेसिव्हली हे तो करू बोलतो. शकेल, पण म्हणजे ते तर इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ द हे प्रत्येकानेच पाठिंबा दिलेला आहे. पण तो खूप काही अगदी हिरिरीने आपल्या मागे राहील असं मला वाटत नाही. त्याला तशी गरजही नाही. असं असं माझं मत आहे. पण त्याचबरोबर आत्ताची जी राजकीय हे होती सेटअप होता डेमोक्रॅटिक त्याच्यापेक्षा निश्चितच भारतातल्या लोकांना मानसिक आधार मिळेल, की चला आपलं कोणीतरी ऐकणारं आहे. त्याच्या पुढे काही त्याचा उपयोग आहे असं मला वाटत नाही. असं आहे ना, की काही वेळेला लोकांना एका गोष्टीचं समाधान वाटतं, की आपली प्रगती किती झाली हा एक भाग झाला.
पण समोरच्याचे बूट पण आपल्याच सारखे आहेत. म्हणजे त्यांनाही बेरोजगारी, महागाई या समस्या आहेत ज्या भारतात आहेत त्याच अमेरिकेतल्या लोकांना आहेत. असं म्हटल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं एक समाधान असतं की चला आपण एकटेच दुःखी नाही, जगात अनेक लोक दुःखी आहेत किंवा अशाच प्रकारच्या समस्यांना ते सामोरे जात आहेत. पण पण त्या हा दृष्टीने मला एक मुद्दा मांडायचा आहे, की आपण म्हणतो, आपण अमेरिकेची बरोबरी करायच्या मागे म्हणजे प्रत्येक आपला देश किंवा प्रत्येक देश अमेरिकेसारखं इम्युलेट करायला बघतो. पण सध्या जो मुद्दा चालू आहे, जो अबॉर्शन राइट्सचा, ज्याच्यावर खरं तर ट्रम्पच्या विरोधात खूप जास्त मतं गेली, पण ती एवढी बाहेर आली नाही. मी म्हणेन, की महिला वर्ग खूप त्याच्या मागे व्होटिंग त्याला पडलं निगेटिव्ह. पण मी म्हणेन की उलट जी मेल होती म्हणजे पुरुषांनी अजूनही म्हणजे त्याला सपोर्ट केलं. बऱ्याच राज्यांनी तर ते अबॉर्शन राइट्स हे करायसाठी रेफरंडम घेतला आणि ते जिंकले. त्यामुळे मला असं वाटतं की अमेरिकेच्या सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे दिखता है वैसा सगळं चांगलं असतं असं नाहीये. त्यामुळे त्या दृष्टीने मला वाटतं की अ, आपल्या भारतामध्ये बरेच आपण पुढे आहोत. म्हणजे अजूनही अ, इंदिरा गांधी व्हायला या देशात अजून एक माझ्या मते माझा 1-2 जनरेशन तर नक्कीच जातं. नक्कीच. एक एक थोडासा वेगळा गंमतशीर प्रश्न विचारतो. महाराष्ट्रात आणि देशात सध्या वेगवेगळ्या ज्या योजनांची चर्चा आहे, जसं शेतकरी सन्मान योजना आहे, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, दर महिन्याला सरकार एक आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या करता करतं. तसं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा आहे आणि त्याचा या सरकारला कदाचित फायदा होऊ शकतो. हं. ट्रम्प कदाचित पुढच्या काही काळात आपलं बस्तान अमेरिकेत आणखीन बसवण्याकरता अशा प्रकारची एखादी महिलांच्या करता योजना किंवा अशा प्रकारची एखादी लोकप्रिय घोषणा पुढच्या काही काळात करू शकतात का? लाडकी तर बहीण अमेरिकेत कसं वाटतंय ऐकायला? हां, मी तेच म्हटलं, की मी पण ते म्हणणार, की इथे असं कोणी लाडकी बहीण अशी कन्सेप्ट आणली नाही. पण मला वाटतं, की मोदी जेव्हा सांगतील ट्रम्पला, की "धिस इज वर्किंग इन इंडिया." तर कदाचित जे काही निगेटिव्ह इमेज झालेली आहे महिलांमध्ये त्याची, त्याच्यासाठी तो काय ज्या काही योजना विचार करत असेल, त्याच्यात या योजनेचा नक्कीच तो विचार करेल, असं म्हणायला हरकत नाही. येस. त्यामुळे संदीपजी खूप खूप धन्यवाद या सगळ्या गप्पांच्या बद्दल. तुम्ही सिरियस नोटवरचे काही महत्वाचे विषय सुद्धा तुम्ही सोपे करून सांगितले आणि लाडकी बहीण सारख्या कदाचित एखाद्या संभाव्य योजनेच्या बद्दल पण आपण बोललो. तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्याही 100% नाही पण काही प्रश्नांचं तरी निश्चित समाधान झालं असेल. त्यांना ट्रम्प यांच्या या विजयातली काही उत्तरं मिळाली असतील. सोशल मीडिया आणि एलॉन मस्क यांचा रोल कसा राहिला आणि पुढच्या काही काळात चीन, रशिया, अमेरिका यांचे संबंध कसे राहतील आणि परस्परांच्याकडे ते कसे करतील याच्यातल्याही अनेक गोष्टी तुम्ही सांगितल्यात. तेव्हा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद या गप्पांमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे. आणि सगळ्या प्रेक्षकांना जाता जाता विनंती आहे की याबद्दल तुमचे काही प्रश्न आता काही 1-2 जणांनीच विचारले, पण आणखीनही काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा. आम्ही ते संदीपजींपर्यंत पोहोचवू आणि त्याची उत्तरं आपण घेण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. या लाईव्ह मध्ये इथेच थांबूया. थँक यू. नमस्कार. नमस्कार.